सतीश रुनवाल, CEO डॉक्टर रुनवाल हृदयम हॉस्पिटल, संभाजीनगर, औरंगाबाद। आम्ही याच तारखेला 28 तारखेला 4 वर्षा अगोदर एक कार्डियकचं हॉस्पिटल, माझा मुलगा कार्डियक सर्जन डॉक्टर श्रेयस रुनवाल झाला आणि माझी मुलगी कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर श्रद्धा रुनवाल ही झाल्यामुळे आम्ही जी फॅसिलिटीज बॉम्बेला मिळते, इथून लोकांना बॉम्बेला जावं लागतं, ती फॅसिलिटीज औरंगाबादला मिळावं म्हणून एक ते आत्ता आधुनिक असं हे हॉस्पिटल आम्ही चालू केलं आहे। लोकांनी हॉस्पिटलच्या आणि फॅसिलिटीच्या आणि डॉक्टरच्या सगळ्या सोयी बघून आम्हाला इतका प्रतिसाद दिला का आम्हाला असं वाटतंय की आम्ही 4 वर्ष नाही 15 वर्ष अगोदरचे डॉक्टर हॉस्पिटल आम्ही इथे उघडलं असं आम्हाला वाटतंय। आज लोकांच्या प्रतिसादामुळेच आम्हाला असं वाटलं की मेडिसिन डिपार्टमेंट, शोल्डरच्या आजकाल फार मोठा प्रॉब्लेम झाला आहे। शोल्डरला जॉईंट्ससाठी स्पेशलायझेशनला बॉम्बे पुण्याला जावं लागतंय, तर एक शोल्डरची एक वेगळी साईड आणि फिजिओथेरपी, ऑर्थोपेडिकचा कोणताही प्रॉब्लेम असो, कार्डियकचा जरी असेल तर त्याला फिजिओथेरपी लागते। त्यामुळे हे 3-4 डिपार्टमेंट आम्ही एक नवीन सुरू करतात। आमच्याबरोबर जे आम्हाला जॉईन झाले डॉक्टर पवन जाधव साहेब, हे आपल्याला बोलतील त्यांच्या फॅसिलिटीजबद्दल। नमस्कार, मी डॉक्टर पवन जाधव, जनरल मेडिसिन ॲज अ जनरल फिजिशियन इथं कार्यरत झालेला आहे। आता इथे सरांनी आतापर्यंत खूप सारे म्हणजे सक्सेसफुल सर्जरीज झालेले आहेत, ते मी आता सांगितलेच आहेत। जवळजवळ 1290 बायपास सर्जरी व 3630 अँजिओप्लास्टी पूर्ण झालेली आहेत व इथे अत्याधुनिक 4D इको मशीन सुद्धा उपलब्ध आहे। आणि आजकाल काय पेशंट्सला हृदयासोबत एकच आजार नसतो, त्याच्यासोबत त्यांना डायबिटीस असतो, अस्थमा असतो, संधिवात असतो, थायरॉइड असतो, बाकीचे ॲलर्जीज असतात, बाकीचे जे इतर आजार असतात। त्याच्यासाठी जो मेडिसिन डिपार्टमेंट जे लागणार होते त्याच्यासाठी मी डॉक्टर पवन जाधव इथं रजू झालेला आहे। त्याच्यासाठी आम्ही त्या पेशंटला, आमचं मेन उद्देश काय आहे की पेशंटला लवकरात लवकर डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट ही महत्त्वाची आहे। डायग्नोसिस करणे, उपचार, आणि बरेच असे काही पेशंट आढळलेले आहेत की विदाऊट डायग्नोसिस ते त्यांना माहीत सुद्धा नसतं। त्याच्यामुळं जे आता हे कॅम्प आयोजित करण्यात आलेले आहे, स्क्रीनिंग कॅम्प्स वगैरे जे आहेत अँजिओग्राफीचे वगैरे, त्याच्यामुळे बऱ्याच जणांना काही पेशंट्सला आढळून आलेले आहेत ब्लॉक्स वगैरे। कारण काही महामारी जे झालेले आहेत, कोविडसारखे वगैरे, त्याच्यामध्ये बरेच जणांना थ्रोम्बोसिस वगैरे झालेला आहे आणि बरेच जणांना एक्सरसाइज नाही, डाएट वगैरे, याच्यामुळे बरेचसे आजार आजकाल एकेकांना एक आजारपासून 3-3, 4-4 आजार डेव्हलप झालेले आहेत वगैरे। ते लवकरात लवकर त्याचं म्हणजे टेस्ट करून लवकरात लवकर उपचार करणं, तर हे क्युअर असतं। म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर। मग या पद्धतीनं आम्ही पुढे चाललेलो आहे। आणि मेडिसिनचं कोणत्याही पेशंटला अडचण आलेली असेल तर मी इकडे 24 तास अवेलेबल आहे। डॉक्टर रुनवाल हॉस्पिटलला इकडे अवेलेबल आहे वगैरे। आणि माझं जवळजवळ 20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे इकडे। मुंबईहून वगैरे माझं शिक्षण झालेलं आहे आणि इवन स्वाईन फ्लूच्या वेळेस सुद्धा मी कस्तुरबा हॉस्पिटल वगैरे तिकडे सुद्धा हँडल केलेले आहेत। इन्फेक्शियस डिसिजेसचे वगैरे कोणतेही संसर्गजन्य आजार राहू द्या, संधिवातीचे राहू द्या, अस्थमाचे राहू द्या, थायरॉइड राहू द्या, ब्लड प्रेशर राहू द्या, अस्थमा, शुगर वगैरे आणि इतर कोणतेही आजार, त्याच्यावर आम्ही पूर्ण निदान करू आणि निदान करून ट्रीटमेंट करू। आणि इथे पूर्ण फॅसिलिटी आहे, एकाच छताखाली तुम्हाला सर्व काही भेटेल अशी व्यवस्था आम्ही केलेलं आहे। 3 दिवस कॅम्प ठेवण्यात आले सर। कॅम्पमध्ये काय कोणत्या प्रकारचे हे केलेलं आहे? स्क्रीनमध्ये आता आम्हाला करोनरी अँजिओग्राफी CAG ठेवलेलं आहे। आता बऱ्याच जणांना कसं आहे, आता बऱ्याच जणांना मध्ये ब्लॉक्स असतात, मध्ये हार्ट प्रॉब्लेम्स असतात, ते सडन स्विमिंगच्या वेळेस, जिम करते वेळेस अचानक तुम्ही पाहतात न्यूजमध्ये, TV मध्ये अचानक कोलॅप्स होऊन पडतात, चेस्ट पेन होतो, नंतर ते हॉस्पिटलला येतात। हे स्क्रीनिंग कॅम्पमध्ये अगोदरच पेशंटला आणि डॉक्टरांना कळून येतं की पेशंटला पुढे हार्ट अटॅक येऊ शकतो का नाही येऊ शकतो। जर असेल
तर अगोदरच आम्ही त्यांची टॅबलेट वगैरे चालू करू शकतो वगैरे. याचा फायदा नक्की घ्यायला पाहिजे. बरेच जणांना अवेअरनेस वगैरे नसतो पेशंटला, की मला काही झालंच नाही तर मी कशामुळं करू. सगळ्यात मोठं चुकीचं आहे. आता मुंबईसारख्या ठिकाणी, मोठ्यासारख्या ठिकाणी मोठे लोक बरेच जण अगोदरच स्क्रीनिंग करून घेतात. कॅन्सरची स्क्रीनिंग, हार्टची स्क्रीनिंग, बाकीचे हार्मोनल चेंजेसचे ह्याची त्याची स्क्रीनिंग करून घेतात आणि अगोदरच त्यांनी हे करतात. झाल्यानंतर मग ते कसं असतं, ते जास्त होत जातं ना पेशंटला वगैरे. मग पुढे ब्लॉक्स वगैरे जास्त येऊ शकतात वगैरे असं म्हणतात. डॉक्टर रणवल सर, तुम्हाला प्रश्न आहे. बायपास सर्जरीमध्ये पूर्वीची टेक्नॉलॉजी आणि आताची टेक्नॉलॉजी याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक पडलेला आहे. या लेटेस्ट टेक्नॉलॉजी आपल्याकडे उपलब्ध आहे. आमच्याकडे बघा, डॉक्टर श्रेयस रुनवाल जो माझा मुलगा आहे, मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी करतोय. मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरीचा अर्थ असा की आपण हार्ट सर्जरी म्हटलं तर आपलं लक्ष येतं की छाती इथून सरळ फाडणे इथपर्यंत. ह्या मिनिमल सर्जरीमध्ये ह्या आपल्या या हाडाची जी ठेवण आहे, ह्या ज्या रिब्स आहेत ब्रेस्टच्या खाली, इथे ज्या 2 रिब्स आहे, ह्या 2 रिब्सच्या मध्ये बारीक होल करून 4 इंचीचं होल करून इथून लांब असे इन्स्ट्रुमेंट वापरून हार्ट सर्जरी होते. सर्जरीमध्ये कोणताही फरक नाही आहे. इथे उघडून जी सर्जरी करते तीच होते, पण ही सर्जरी उघडल्यानंतर 3 महिने वापस बेल्ट वापरा. त्याला जो पेशंटला जो भीती वाटते ती सुद्धा याच्यामध्ये पूर्ण निघून जाते या मिनिमल सर्जरीमध्ये. ह्या सर्जरी आम्ही इथे जास्तीत जास्त केलेल्या आहे. डायबिटीजचा पेशंट आहे, त्याला हिलिंगचा प्रॉब्लेम असतो, अशा वेळी ही सर्जरी फार मोठी कामं येते आणि ती आम्ही इथे करतो. त्याशिवाय आता गव्हर्नमेंटने बऱ्याचशा योजना दिलेल्या आहे. आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ह्या प्रधानमंत्री मोदी साहेबांनी दिल्यामुळं आता फक्त महाराष्ट्रपुरतं राहिलेलं नाही, कुठलाही माणूस कोणत्याही स्टेटचा असेल तर तो आता ट्रीटमेंट आपल्याकडे घेऊ शकतो. अगोदर महाराष्ट्रामध्ये दुसरा बाहेरचा माणूस जर काम करत असेल तर त्याला ती योजनाचा फायदा होत नव्हता. आता हे डायरेक्ट सेंट्रलाइज झाल्यामुळं कोणताही माणूस कुठेही ट्रीटमेंट आता घेऊ शकते. सेंट्रलाइज झाल्यामुळं मी ह्या सरकारचा एक सगळ्यात मोठा हा फायदा पेशंटला झालाय. म्हणजे माणुसकीच्या नात्याने हे फार मोठी अडचण होती. मी बाहेर कुठं कामाला गेलो, तिथं आजारी पडलो, माझ्याकडे पैसे नाही तर मला त्या योजनेसाठी भेटत नव्हती, आता मिळते. त्यामुळे आपल्याकडे पूर्ण प्रकारच्या योजना आहे. पोलीस योजना आहे, त्याच्याशिवाय RBSK म्हणून लहान मुलांचे जे बारीक बारीक होल्स असतात त्यांची ट्रीटमेंट्स वगैरे, ह्या सगळ्या योजना आपल्याकडे आहेत. याचा सगळ्यांनी फायदा घ्यावा आणि लोक घेत आहेत. विशेष म्हणजे सगळे घेत आहेत, हे आम्हाला त्याची खुशी आहे. त्याच्यामुळेच आम्ही भरभराटीने कामं करत आहोत. मी सगळ्या पेशंटचा आणि लोकांचा धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला इतका सपोर्ट केला आणि आमच्यावर विश्वास ठेवलाय. जय जय. सर, आपल्याकडे थोरॅसिक आणि हिप जॉईंट संदर्भातली ट्रीटमेंट आहे. मेजरली थोरॅसिक ट्रीटमेंट आपल्याकडे आहे, म्हणजे शोल्डर जॉईंट वगैरे, डिस्क वगैरे. शोल्डरचे जे आता नवीन डॉक्टर आमच्याकडे जे सुरडकर म्हणून डॉक्टर साहेब आहे, आजकाल जॉईंट्स असा दबून जाणे किंवा त्याला जितकी ताकद पाहिजे ती न राहणे, अशा ज्या वस्तू होतात, त्याचे जे व्यायाम्स असतात, त्याची जी सर्जरी असते ती पूर्ण सर्जरी आता आपल्याकडे ही लोकांना मिळेल. हा फार मोठा एक फायदा लोकांना मिळेल. त्याप्रमाणे बॉम्बेचे श्रीपाल जय म्हणून ते डॉक्टर साहेब येते. तर लहान मुलामध्ये जे बारीकशे होल असतात हृदयामध्ये, त्याची सुद्धा ती एन्जिओग्राफी करून एन्जिओप्लास्टी वगैरे ते टाईपचं बलून एक असते, ते ती सगळी क्रिया आपल्याकडे होते. बरेचसे पेशंट आम्ही याच्यामध्ये केलेले आहे. मी हे सक्सेसच्या मागे मी एक सांगेल की आमच्या मुलांनी याच्यामध्ये फार जी डिग्री घेतलेली आहे कार्डियकची, त्याच्यामध्ये त्यांनी आज सक्सेसफुली काम केलं आणि त्याच्यामुळे आज पेशंटचा आम्हाला फायदा मिळतोय. ही मी खास तौर से मैं सबको ये बात बोलूँगा. आपलं हॉस्पिटल प्राथमिक जयसिंगपुरामध्ये बेगमपुऱ्यामध्ये होतं आणि आपण तेव्हा गोरगरीब रुग्णांची फार मोठी सेवा केली आहे. त्या सेवेचं हे निसर्गानं देवानं आपल्याला दिलं असं वाटतं काय? मी तर हेच म्हणेल का जी माझी 82 पासून मी औरंगाबादमध्ये प्रॅक्टिस करतोय आणि समाजसेवेचं काम बी माझ्यापर्यंत जितकं होईल ते मी करतोय. दरवर्षी ब्लड कॅम्प घेतोय, आम्ही कंपल्सरीच घेतोय. ते ब्लड एकदा स्टोअर असल्यानंतर जो बी इमर्जन्सी पेशंट असेल त्याला आम्ही ते कार्ड दिलं, त्याचा कुठे पेशंट ॲडमिट असेल तर त्याला ते ब्लड मिळतंय. अशी बरीचशी कामं आम्ही करत आलो आणि त्याचीच एक देवाने आम्हाला पावती दिली की माझे दोन्ही मुलं हे हार्टमध्ये, एक सर्जन झाला आणि एक कार्डिओलॉजिस्ट मुलगी कार्डिओलॉजिस्ट झाली आणि दोघांनी मिळून हे एक मोठं हॉस्पिटल 50 बेडचं हे हॉस्पिटल औरंगाबादला आपण चालू केलं आहे.
त्यामुळं लोकांनी याचा पुरेपूर फायदा